नमस्कार. पणजी दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या कार्यक्रमात गोव्यातल्या सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. दर्शक हो, कधी कधी असं होतं की समाजामध्ये आपण सर्व घटना पाहत असतो, सर्व प्रसंग पाहत असतो, सर्व स्तरातली लोक पाहत असतो, पण काही गोष्टींसाठी वंचित राहिलेली जी काही समाज आहे किंवा वंचित राहिलेले लोक आहे त्यांच्याकडे आपली पाहण्याची नजर आणि काहीतरी समाजामध्ये ठोस कार्य करणाऱ्यांची नजर ही फार वेगळी असते. आणि याचसाठी या वंचित समाजाकडे किंवा वंचित लोकांकडे एक सहानुभूतीपूर्वक किंवा आस्थेने बघण्याची नजर त्यांना एक मिळालेली असते. संवेदनशीलतेकडे त्यांचा कल असतो आणि या सगळ्या प्रसंगांकडे, या लोकांकडे ते संवेदनशीलतेने पाहत असतात. याही पुढे जाऊन ज्यांची संवेदनशीलता या लोकांकडे बघण्याची तीव्र आहे त्यांना या समाजातल्या वंचित घटकांकडे बघून त्यांच्यासाठी काहीतरी करावं, आपलं आयुष्य त्यांच्यासाठी समर्पित करावं असंही वाटतं. खरंच समाजामध्ये अशी काही लोक अजूनही आहेत की मी माझं काम, माझं घर, माझं कुटुंब आणि माझी सगळी कामं या व्यतिरिक्त या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, समाजाचा मी एक भाग आहे आणि याचसाठी समाजसेवेला आयुष्य आपलं झोकून देत असतात. आज गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्येही अशीच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज वार्तालाप करण्यासाठी इथे आलेलं आहे. मी आधी मनपूर्वक स्वागत करते कुडाळ स्थित रेणू गावस्कर यांचं. नमस्कार ताई. नमस्कार श्रुती. खूप स्वागत आपलं गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये. माझाही आपणा सर्वांना नमस्कार. रेणूताईंविषयी सांगायचं म्हणजे त्या स्वतः प्रख्यात लेखिका आहेत. पुण्याला, मुंबईला त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कार्यामुळे त्या प्रसिद्ध आहेतच. 10 नॉन फिक्शन पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, अनुवादही त्या करतात. रस्किन बॉन्ड, रवींद्रनाथ टागोर यांच्यावर तर त्यांनी पारायणं केलेत असं म्हटलं तरी चालेल. त्यांचा गाढा अभ्यास आहे. स्वतःचं आयुष्य हे अगदी छान मनमुराद जगावं, त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा आणि हा आनंद काही वंचित समाजातील घटकांनाही मिळावा ही त्यांची तीव्र तळमळ. आणि याचसाठी मुंबई स्थित असलेल्या आम्ही युवा या संघटनेशी सहकार्य करून त्या समाजातील अशा घटकांना सहाय्य करत आहेत की ज्यांचं नवीन जीवन फुलतं आहे, आयुष्य त्यांचं उमलतं आहे. जसं की देहविक्री करणाऱ्यांची मुलं आहेत किंवा तृतीयपंथ्यांची मुलं आहेत किंवा आई वडील व्यसनाधीन झाल्यानंतर त्यांनी सोडलेली मुलं आहेत किंवा काही निराधार मुलं आहेत. तर अशी अनेक मुलं आपण आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये पाहत असतो, समाजामध्ये पाहत असतो की त्यांना खरा आधाराची गरज असते. अन्यथा त्यांचं रोजचं जीवन जगणं हे अतिशय संघर्षमय होतं. आणि अशाच मुलांना आधार देण्याचं, त्यांचं होरपळलेलं जीवन, त्यांचं सुकलेलं जीवन पुन्हा टवटवीत करण्याचं, त्यांना एक नवं आयुष्य देण्याचं कार्य, इतकं महान कार्य रेणूताई करत आहेत. आणि त्याच संदर्भात आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. ताईंना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांच्या या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुरस्कारही यासाठी दिलेले आहेत. म्हणजे मग त्यामध्ये हिरकणी पुरस्कार असू देत, विद्या व्यास पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कार अशा पुरस्कारांनी ताईंना सन्मानित करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक सहलीचं त्या आयोजन करतात. प्रेक्षक हो, आपण काय करतो तर कधीतरी विरंगुळा म्हणून किंवा कंटाळलेलं असेल, रोजच्या आयुष्यातनं एक काहीतरी आपल्याला ब्रेक हवा म्हणून आपण आपले कुटुंबीय, फार फार तर आपला मित्रपरिवार यांना घेऊन आपण सहलीला जात असतो, पिकनिक करत असतो. पण ताईंचं कार्य जसं ह्या मुलांसाठी आहे असं म्हटलं, वर्षातून एक सहल त्या अशा मुलांसाठी आखतात आणि हा निर्मळ आनंद त्यांना देतात. चला आता आपण प्रत्यक्ष त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार ताई. सर्वप्रथम मला प्रश्न तुमचा, पहिली जी संस्था आहे तर त्या संस्थेविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की एकलव्य बालशिक्षण आणि आरोग्य न्यास या अंतर्गत म्हणजे ही संस्था कधी स्थापन झाली आणि या संस्थेचं कार्य काय आहे? या संस्थेची स्थापना होऊन आता बरोबर 20 वर्ष झाली आहेत. 1904 साली ही पहिल्यांदी संस्था अस्तित्वात आली आणि आज त्याला 20 वर्ष होत आहेत. पुण्यात त्याची स्थापना झाली. पण आमचा हा सगळा प्रवास जर विचारशील तर तो अगदी मुंबईपासून 40 वर्षापासून सुरू आहे. सुरुवातीला मी एकटीनं काम केलं, मग काही लोक येऊन मिळाले, मग आम्ही युवा आणि मग आता एकलव्य बालशिक्षण आणि आरोग्य न्यास.
पहिल्यापासून श्रुती मला असं तुला सांगायचं की माझं ध्येय अगदी स्पष्ट होतं. ते असं की जे काही मी करीन ना ते शेवटच्या मुलासाठी करीन. म्हणजे सर्वांनाच अडचणी असतात, तुझ्या माझ्या आयुष्यात असतात, मध्यम वर्गाला असतात, उच्च मध्यम वर्गाला असतात. पण मला मात्र नेहमी असं वाटत राहिलं की ज्या मुलांना अन्न वस्त्र निवारा याची सुद्धा अडचण आहे, ज्यांच्या पालक आहेत नाहीत पण ती इतक्या दुरवस्थेत जगत आहेत, त्यांना काम करावं लागतं आहे, त्यांच्या शाळा सुटून जात आहेत, ती शिकत नाही आहे, ती वाम मार्गाला लागत आहेत, अशा सर्व मुलांशी आपलं काहीतरी खास नातं आहे असं मला अगदी सुरुवातीपासून वाटायचं. म्हणून याच बाबीवर लक्ष केंद्रित करायचं. म्हणजे मी साने गुरुजी विद्यालयाची एक विद्यार्थिनी आहे आणि तेव्हा प्रकाश मोहाडीकरांनी करी मनोरंजन जो मुलांचे जडेल न्याते प्रभूशी तयाचे हे जसं शिकवलं तसंच वंचित मूल हे परमेश्वराचं मूल आहे हेही शिकवलं. त्यामुळे तो मी अगदी सुरुवातीपासून केलेला निश्चय आहे आणि तो आजपर्यंत चालत राहिला आहे. आत्तासुद्धा आमच्याकडे जी मुलं आहेत त्यांना काही ना काही आयुष्यात अडचणी आहेत आणि त्या अडचणी मुख्यतः शिक्षणाच्या वगैरे तर आहेतच पण त्या सर्व्हायवलच्या आहेत. म्हणजे आपल्या अस्तित्व टिकवून धरण्याच्याच त्या अडचणी आहेत. अगदी खरं. आणि त्या अडचणी बालकांना असणं हे खरोखर समाजासाठी एक दूषण आहे. म्हणजे असं की बालकाला हे काळजी वाटावी की मी कसा काय या जीवन संग्रामात टिकून राहणार, मी शाळेत जाणार का, मला खायला मिळणार का, मला दप्तर असणार का, ह्या चिंता बालकांनी करावा आणि इतकी असहाय्यता त्याच्या ठायी निर्माण व्हावी हे काही योग्य नाही. आणि त्यामुळे मी नेहमी असं ठरवत आले की व्यक्तिशः तरी आपल्याला खरोखर हे सांगू का, हे काम म्हणजे काय, एखादा टाका अख्खं आभाळ फाटलंय खरं टाका आपण घालतोय पण तो तरी घातला पाहिजे ना. आणि मग त्याचं कोणी करायचं असा जेव्हा प्रश्न तर व्हाय नॉट मी का नाही असा प्रश्न उभा राहतो. खरं अशीच बालकांना आम्ही प्रवेश देतो जे अतिशय अडचणीत आहे. म्हणजे कम्प्लिटली निराधार आहेत. आणि नाही, निराधार ती नाहीत मुलं, अनाथही नाहीत ती मुलं. आणि मी तुला सांगते श्रुती, अनाथ शब्द मी कधी उच्चारत सुद्धा नाही. म्हणजे जसं नेपोलियननी म्हटलं होतं की इम्पॉसिबल इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी. अशक्य हा शब्दच नव्हता नेपोलियनच्या डिक्शनरीत. तसंच मी म्हणते नेहमी की अनाथ, ऑर्फन इज द वर्ड नॉट इन माय डिक्शनरी. अनाथ आपण नसतोच, कुणीच नसतो. आई वडील नसणं हा एक फॅक्ट आहे. म्हणजे ही एक घटना आहे. मला आई वडील नाही आहेत परंतु अनाथ नसतो. सगळा समाज कशाला आहे मग? तर ती एका दृष्टीने एक वन पॅरेंट चाइल्ड आहेत. म्हणजे एकच आई किंवा वडील आहेत, व्यसनाधीन माता पिता आहेत, त्यापायी आलेली हलाखीचं जीवन त्यांच्याकडे आहे. आणि अशा सगळ्या ह्याच्यातून जेव्हा शिक्षण होत नाही आमच्या लक्षात येतं, आमच्या म्हणजे माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या अशा दृष्टीने मी आमच्या म्हणते, तेव्हा आम्ही त्या मुलाला आणण्याची अतिशय पराकाष्ठा करतो. आज आमच्याकडे वेगवेगळ्या याच्यातून ठिकाणाहून मुलं येत आहेत आणि ते आमच्याकडे राहत आहेत आणि आम्ही त्यांना हे अभिवचन दिलं आहे की आम्ही तुमचं शिक्षण जर तुम्हाला रस असेल तर तुम्ही जेवढे शिकाल इतके कोर्सेस आता पूर्वीसारखी स्थिती नाही. तर तुम्ही जे जे कराल ते करण्यात तुमच्या पाठीशी उभे राहणारी व्यक्ती माणसं म्हणजे एकलव्य न्यास. न्यास म्हणजे खरं ट्रस्ट. हा त्यांनी आमच्यावर आणि आम्ही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणखी एक जोडते. समाजानं ह्या सगळ्या 40 वर्षाच्या कालावधीत जो विश्वास दाखवला त्याला सार्थ होण्याची केलेली धडपड म्हणजे सुद्धा एकलव्य न्यास. निश्चितच. पण आता नेहमी आपण असं पाहतो ना समाजामध्ये की मुलं शिकतात, आपला संसार असतो, आपल्या पायावर उभी राहतात, कुटुंबाकडे लक्ष देतात, आपल्या काही जबाबदाऱ्या कर्तव्य. पण असं होतं की हे सगळं सोडून समाजसेवा करावी किंवा ह्या सगळ्याबरोबरच समाजसेवेत आपलं आयुष्य झोकून द्यावं असं वाटण्यामागे काय एक भावना होती किंवा हे कार्य मी करावं असं तुम्हाला का वाटलं? झोकून देणं ही एक प्रोसेस आहे, म्हणजे प्रक्रिया आहे. ती अशी एखाद्याने ठरवून, म्हणजे तितकी महान मी नाही पण आहे, म्हणजे काही महान लोकांनी ठरवून देशसेवेसाठी नाही का. आता आपल्याकडे किती लोक होऊन गेले की ज्यांनी भगतसिंगासारखं देशासाठी आयुष्य झोकून दिलं. पण आपल्यासारखे सामान्य माणसं झोकून देत नाहीत. ती प्रक्रिया असते, एक अतिशय सावकाश होत जाणारी प्रक्रिया आहे. कारण काय माहिती आहे, ही परिस्थितीच अशी आहे,
अवस्थाच अशी आहे की तुम्ही जेव्हा तिथं जाता, तिथे उभे राहता, तेव्हा तुमच्या हळूहळू असं लक्षात येतं की अरे आता आपण मागे जाऊच शकत नाही ना. समस्या, अधिकाधिक समस्या, अधिक तीव्रतर समस्या, असं ते होत गेलं. अर्थात वैयक्तिक कारण त्याला आहे की माझ्या आईवडिलांचा खूप, माझ्या 25च्या आतच दोघांचाही 4 महिन्याच्या अंतराने झालेला मृत्यू, हे त्याचं तत्कालिक कारण आहे. ज्यांच्याशी माझं लग्न झालं त्यांनी दिलेला अफाट पाठिंबा, त्यांनी केलेला आग्रह, त्यांनी ह्या नेहमीच्या संसाराच्या चक्रातून माझे हलकेच केलेली हे. आणि सगळ्यात मोठं जर मला काही कुणाचे आभार मानायचे असतील किंवा श्रेय द्यायचं असेल तर ते श्रेय मी नेहमी माझ्या वाचनाला देईन. गेली 40 वर्ष एक अखंड असा वाचनाचा यज्ञच म्हणूया माझ्या आयुष्यात तो धडाडून चालू आहे. आणि काय वाचावं, मला कसलीच मनाला बंधनं नाही. म्हणजे मी हेच वाचते का, मी तेच, असं काहीच नाही. पण इंग्रजी भाषेवर माझं थोडं अधिक प्रेम आहे. त्याच्यातलं साहित्य मला अधिक खुणावून जातं, कारण इंग्रजी साहित्याने एक मोठी खिडकी माझ्यासाठी उघडली आहे असं मला वाटतं, मोठी. मग कितीतरी लेखक मी वाचता मी अधिक समाजाभिमुख झाले, अधिक समाजाच्या समस्यांशी माझं तादात्म्य झालं, मला त्याची जाणीव झाली आणि मी अधिक सजगपणे त्याच्याकडे बघू राहिले. म्हणून ग्रंथ हे माझे गुरु आहेत असं मला खऱ्या अर्थाने. आपले जे सफदर हाशमी होते, ज्यांची हत्या झाली आपल्या देशात काही वर्षापूर्वी, त्यांनी असं म्हटलं होतं की किताबें आपके पास रहना चाहती है, आपको कुछ कहना चाहती है. वाह वाह. तो माझा खऱ्या अर्थाने सखा आहे. आणि म्हणूनच हे इथे टिकून राहणं हे मला थोडंसं शक्य झालं असं मला म्हणावंसं. छानच. पुस्तकांचा संदर्भ आता आलाय तर मी इथे उल्लेख करू इच्छिते की रस्किन बॉन्ड हा, म्हणजे यांचं वाचन किंवा यांचं काहीतरी आपल्याला वाचायला मिळणं हे सर्वसामान्य मुलांनाच थोडंसं, आता नेट आहे, इंटरनेट आहे, सगळं तुमच्या घरात मोबाईल आहे, पण ही जी वंचित मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचणं फार अशक्य गोष्ट. पण त्यांना हे वाचता यावं म्हणून तुम्ही त्याचं सगळं भाषांतर केलं, ट्रान्सलेशन केलं आणि त्यांच्यापर्यंत रस्किन बॉन्ड पोचवलात. त्याविषयी थोडंसं. मी त्यांचंच एकट्याचं केलेलं नाही. म्हणजे रवींद्रनाथांचं मी थोडं बंगाली शिकले, शांतिनिकेतनात जाऊन राहिले. सत्यजित राय हे माझे अगदी, म्हणजे मी त्यांना इतकं मानते, भारतरत्न सत्यजित राय असाच उल्लेख करणं मला आवडेल. मग त्यांच्या सगळ्या सिनेमांच्या कथा मी वाचून काढल्या, त्यांचे सगळे सिनेमा मी पाहिलेले आहेत, मग त्याच्यावर अभ्यास केला. आणि माझी तळमळ कशी आहे माहिती श्रुती, मला काय वाटतं की इंग्रजी भाषा फारच दूर आहे आपल्यापासून. पण म्हणजे इंग्रजी भाषा तर फारच दूर आहे. आजही आपण बघतो आहोत की 4% लोकांना सुद्धा जे उत्तम साहित्य आहे त्याची रुची घ्यावी इतकं इंग्रजी नाही आहेत. हे एक, ते तर दूर आहे आवाक्याबाहेरचे. पण मराठी पुस्तकं सुद्धा आवाक्याबाहेरची आहेत ना. मराठी पुस्तकं मुलाच्या हातात कितपत येतात हे खूपच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मोबाईलने हा प्रश्न सोडवण्यासारखा नाही आहे. खरं. मी तुला सांगते की एक आई किंवा एक आजी, आजोबा, वडील समोर बसलेले आहेत आणि ते मुलाला गोष्ट सांगत आहेत, हेच सर्वात उत्तम पुस्तक आहे. हे आज फार अभावाने दिसतं आहे. आणि म्हणून माझी तळमळ अशी की मी इंग्रजी साहित्य सहसा जे उत्तम आहे, मग ह्याची तुला मी एक वेगळं उदाहरण देते. फ्रान्स काफ्का नावाचा एक ज्यू लेखक होता. तर तो अतिशय मनस्वी होता, पण वडिलांच्या अतिरिक्त दडपणामुळे किंवा दहशतीमुळे तो कधीच उमलू शकला नाही. म्हणून जे काही मनात होतं ते त्यांनी सगळं लिहिलं. तर त्याची एक द डॉल म्हणून एक कथा आहे. तर त्यात एक मुलगी आहे, अगदी थोडक्यात सांगते हां, एक लहानशी मुलगी आहे आणि तिची बाहुली हरवलेली आहे. आणि ती रडत असताना ती काफ्काला भेटते आणि म्हणते म्हणजे बाहुली हरवली आहे म्हणून रडते. काफ्का लगेच तिला तिचं बालपण राखायला म्हणतो मी शोधतो. तिला निवांत वाटतं. बघ आपल्यासुद्धा मुलाला निवांत वाटतं, खूप शांत वाटतं. आई शोधते, वडील शोधत आहेत, मुलांना अशी मदत करणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि मग त्याला माहीत असतं ती बाहुली गेलेली आहे. तो काय करतो, काही दिवस रोज तिला पत्र लिहितो. बरं, आपण लिहिलं असतं का बघूया, बघ पत्र लिहितो की मग आज मग तुझी बाहुली मला मिळाली, मग तिला नवीन मी हात लावले आहेत म्हणून. असं करता करता तो एक दिवस एक बाहुली घेऊन तिच्या घरी जातो. पण त्या मुलीला आनंद होण्याऐवजी निराशा वाटते, कारण ती काय म्हणते की ही माझी मूळची बाहुलीच नाही ना. पण काफ्का गंभीर असतो, म्हणतो अगं तू आता बघ केवढी मोठी झाली आहेस, दिसतेस की नाही वेगळी, दिसतो ना माणूस. मग तुझी बाहुली माझ्याकडे होती तेव्हा ती वाढली ना, मोठी झाली, ही बाहुली ती आहे.
पण काफकाचा शेवट जो आहे तो मला माझ्या कामाचा वाटतं की ते त्याचं मूलगामी तत्व आहे. काफका म्हणतो की आपण जेव्हा असं काही करतो तर त्याला भावली देत नसतो आपण, त्याच्या बालपणातलं एक छोटं बालपणातला तुकडाच जणू काही त्याला देतो. अगदी खरं आहे. ते त्याचं दुःख आपण त्याची सांत्वना करतो. आपण तरी हे काम करतो म्हणजे काय करतो तर त्याचं जे हरवलेलं बालपण आहे, ज्या परिस्थितीवर त्याचा अजिबात ताबा नाही त्या मुलाचा, त्यातलं काही बालपणाचा भाग, संपूर्ण नव्हे, ते कोणालाही शक्य नाहीये. म्हणजे जसं आई वडील हरवले तर काय तो पूर्णपणे आपण देणार, पण त्यातले काही भाग आपण नक्की देतोय. म्हणून मला काफकाची ही गोष्ट म्हणजे माझ्या कामाचं तत्व असंच मला वाटतं. हो, तुम्ही वाचन करता, तुम्हाला वाचन आवडतं आणि तुम्ही लेखनही करता, तुमची 10 पुस्तकंही आहेत. तर या वाचनाचा तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला उपयोग होतोय किंवा त्याचा संदर्भ कुठेतरी लागतो असं काही जाणवतं का? पूर्णपणे. मी तर एक कथाकथक आहे, म्हणजे ज्याला रवींद्रनाथांनी कथाकथक, पूर्वी आपल्याकडे हे अस्तित्वात होते श्रुती, आज त्यांचं स्थान नामशेष झालेलं आहे. ते असे होते की ते पूर्वी गावोगावी असे कथाकथक फिरायचे आणि मग एका पारावर बसावं त्यांनी, जेव्हा पुस्तकच अस्तित्वात नव्हती, पण माणसाला ज्ञानाची ओढ लागली होती. आणि मग तो कथाकथक बसायचा, सगळे गोळा व्हायचे, तो त्यांना गोष्टी सांगायचा विविध, त्यांची मनं उजळून टाकायचं आणि त्या बदल्यात ते गाव त्याच्या खाण्यापिण्याची सगळ्या, आणि तो जेव्हा घरी जाईल ना तेव्हा धान्य भरून देणं, त्याच्या घरच्यांची व्यवस्था करणं, हे सगळं काम गाव करायचं. कथाकथकाला अत्यंत मान होता आपल्या समाजामध्ये. आज ते सगळंच नामशेष होण्याच्या काळ. तशी कथाकथक आहे मी. म्हणजे मी जे वाचते ना त्यातला निवडक भाग मी वेचून काढते आणि हा मुलांना, कुठल्या वयोगटातल्या मुलांना काय सांगावं, आणि मग ते मी इंग्रजीमधून असेल, बंगालीमधून असेल, कित्येक वेळा गुजराथीमधून असेल, हिंदीमधून. प्रेमचंद हे हिंदीतले माझे अत्यंत आवडते लेखक आहेत. मग ते सगळं मी त्याचं भाषांतर करते. मग मुलांना मी हे सांगते आणि आपण गोष्ट वाचतो किंवा साहित्य वाचतो आणि आपण ते सांगतो, याच्यामध्ये खूप फरक असतो ग. वाचन, लिहिणं आणि सांगणं, ह्या साहित्याच्या 3 ज्या बाजू आहेत ना, त्या करत असताना संपूर्ण आपल्यात बदल होत असतो आणि तो आपल्याला माहीत नसतो. आपण वाचताना सांगताना अरे वाटतं अरे नव्यानं कळली की गोष्ट, लिहिताना वाटतं अरे हे मला माहीतच नव्हतं, आणि मग ते बालकांपर्यंत पोचतं. फक्त साहित्याविषयी हे सगळं माझ्या मुलांसाठी तर आहेच, ज्यांना तुम्ही वंचित म्हणता, अनाथ म्हणू नका, त्यांची दया तुम्ही करू नका, करुणा उगाचच दाखवू नका, हे मी तुम्हाला कळकळीने विनंती करते. कारण मुलांना स्वाभिमानाने जगायला देणं ही एक फार आवश्यक गोष्ट आहे. निश्चितच. मी माझ्या सांगण्यातून त्यांना स्वाभिमानीच बनवू. अनेक लोकांनी लढलेल्या लढाया मी त्यांना सांगते, न हरणं मी त्यांना सांगते, मात करणं मी हे त्यांना सांगते. आणि आम्ही सारेजण आयुष्याच्या विविध टप्प्यावर आहोत ना. आता मी तर कितीतरी त्यांच्यापेक्षा मोठी आहे वयानं, पण आम्ही सारेजण पुन्हा एकदा निश्चय करतो की आम्ही नक्की ही लढाई लढूच आणि आनंदाने. निश्चित. एवढा माझ्या सगळ्या वाचनाचा माझ्या आयुष्यावर परिणाम खूप आहे. आनंदाचा ठेवा असं समुपदेशन करावंच लागतं, कारण त्यांचं इतकं आयुष्य खचलेलं असतं, त्यांच्या आशा सगळ्या संपलेल्या असतात आणि त्यांना रोजचं जीवन संघर्षमय असतं. तर त्या मुलांना नवी आशा दाखवणं, त्यांच्यासाठी त्यांचं फ्युचर किंवा त्यांना त्यांचं पुढचे मार्ग खुले करणं, आणि यासाठी तुम्ही या शिक्षणाच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करता. खूप मोठं कार्य आहे हे. आणि मला विशेष या गोष्टीचं वाटलं की आता तुम्ही गोव्याला ह्या मुलांना सहलीला घेऊन आला आहात, तर वर्षातनं एकदा जसं आपले आई वडील तसं इच्छितात आपल्या मुलांसाठी की यांना कुठेतरी आता सहलीला घेऊन जाऊया, यांना तो आनंद देऊया आणि सगळं त्यांना अनुभवायला मिळू दे, तर हे कार्य आपल्या संस्थेतर्फे केलं जातं. तर आता तुम्ही ह्या मुलांना गोव्यात घेऊन आला आहात 3 दिवसांच्या सहलीसाठी. दरवर्षी तुमचा हा कार्यक्रम असतो का? दरवर्षी हा उपक्रम असतो. म्हणजे कसं ते तुला अगदी थोडक्यात सांगते. जसं अन्न वस्त्र निवारा हे दिलं पाहिजे की नाही मुलाला, कारण ते आपल्यावर अवलंबून आहे, तसं किती आता जसं वाचनाचं मी सांगितलं, खेळ आणि फिरणं, पर्यटन, ही मला 2 बालशिक्षणातले फार महत्त्वाचे टप्पे वाटतात. म्हणजे असं की खेळ जर नसेल ना
मूल जर न खेळताच मोठं झालं, जे आज आपण करतोय बघ, शिकवणीच्या नावाखाली, क्लासेसच्या नावाखाली, मुलाचा सर्वात मोठा बालहक्क हा खेळ आहे. आणि खेळावर त्याचं आरोग्य मानसिक आणि शारीरिक अवलंबून आहे. मूल तुम्हाला तुमचं आनंदी हवं असेल, त्याला भरपूर खेळायला दिलं पाहिजे. मेक इट अ पॉइंट. कारण बर्ट्रांड रसेल नावाच्या सुप्रसिद्ध विचारवंतानं असं म्हटलंय की जो कधीच आयुष्यात खेळत नाही ना, तो हिरिरीने खेळणं, हिरिरीने खेळणं, त्याच्यामध्ये आत्महत्येच्या प्रवृत्ती खूप निर्माण होतात. आणि आज आपल्याकडे आणि जगात सुद्धा आत्महत्येचा प्रश्न, आणि तो सुद्धा तरुणांच्या आत्महत्येचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात जास्त आत्महत्या, आणि किती थोड्या कारणाने ग, परीक्षेत अपयश आलं, हे काय आत्महत्येचं कारण आहे? अरे अपयश यायलाच हवं, एकदा तरी आपल्याला आयुष्यात अपयश यायला पाहिजे, म्हणजे यशाची गोडी कळते. किंवा आपण दुसरं म्हणूया की प्रेमभंग झाला. इतके आजूबाजूचे लोक प्रेम करत असताना एखाद्याबरोबर प्रेमभंग झाला म्हणून आयुष्य संपवावं असं वाटणं, हे किती. म्हणून खेळ आणि पर्यटन, कारण पर्यटन केल्याने मनुष्याची दृष्टी विकसित होते. आता गेले 3 दिवस आम्ही गोव्याची अतिसुंदर भूमी पाहतो, अतिसुंदर. माझ्याजवळ तर गोव्याच्याबद्दल वर्णन करायला शब्दच नाहीत ना. त्यांच्या भाषेतला गोडवा, त्यांच्या देवघेवीतला गोडवा, आणि इतके कालपासून आम्ही परवापासून सुंदर ठिकाणं पाहिली. आज आम्ही परत जातोय, त्या सगळ्या गोड स्मृती. आणि कितीतरी लोकांनी केवढी मदत केली, किती लोकांनी मला आणि माझ्या मुलांना पाहिलं सुद्धा नव्हतं. तेव्हा हे खूप माणसाला विकसित करून जाईल नाही. पुढे ते मूल मागे वळून बघेल आणि म्हणेल, अरे माझ्या आयुष्यात असं कोणीतरी होतं बरं का, ज्यांनी मला सहलीला नेलं. निश्चित निश्चित. आता हे सगळं कार्य करण्यासाठी नाही म्हटलं तरी काहीतरी आर्थिक पाठबळ असावं लागतं. या मुलांचं संगोपन आहे, सांभाळ आहे, शिक्षण आहे. मग यासाठी कशी काय तजवीज असते? सामान्य कॉमन मॅन, सामान्य माणूस, कुठलंही अनुदान नाही आहे आम्हाला यासाठी. परंतु आम्हाला काही अडचणच नाही आहे. इतकी माणसं आमच्या मुलांची भरभरून काळजी घेतात. श्रुती, तू एक लक्षात घे की हे काम माझं एकटीचं नाहीच आहे, हे माझं एकटीचं उत्तरदायित्व नाही आहे, हे समाजाचं आहे. आणि त्यांना सन्मानाने वाढवणे हे समाजाचं काम आहे की, आपल्या सगळ्यांचं आहे ते काम. त्यामुळे प्रत्येकजण आपला खारीचा वाटा देत असतो. मला किती लोक विचारतात की काय अडचणी आहेत, काय अडचणी. त्याच्यातली एक छोटी सांगते. आम्ही आता इथे येत होतो ना, तर आम्ही जाणार आहोत तसं कळल्याबरोबर आमचे एक खूप जवळचे मित्र आहेत, स्नेही आहेत, त्यांनी पुण्यातून मला फोन केला की रेणुताई, मुलांकडे नवीन चपला आहेत ना, कारण तुम्ही जी आम्हाला आयटिनरी पाठवली आहे त्याच्यामध्ये मुलं खूप फिरणार आहेत, किंवा आम्ही नेव्हल बेसला गेलो होतो, त्यामुळे खूप फिरावं वगैरे लागणार आहे. तर मी त्यांना म्हटलं हो खरंच, आमच्या मनात हा विचार. त्यांनी लगेच सर्व मुलांचे सँडल्स दुसऱ्या दिवशी आले की मुलांना नवीन सँडल्स घालून न्या. असे देणारे आहेत खूप, आणि ते देण्याची भूमिका असे दाखवणारे नाहीत. ते म्हणतात माझं नाव सुद्धा सांगू नका, पण मुलांना नवीन सँडल्स घालून न्या. आज ते कोणीतरी अतिशय पातळ अशा बेडशीट्स मुद्दाम दिल्या की मुलांना उन्हाळा आत्ता खूप आहे ना, तर मुलांना बरं वाटावं. तर इतक्या छोट्या छोट्या गरजांचा विचार करणारा समाज आपल्याकडे आहे ना. मग आम्हाला कशाची भीती आहे? नाही, खरंच असं समाजसेवीच्या संघटना आहेत किंवा अशा ज्या संस्था आहेत ना, त्यांना असे अनेक जणांचे हात असतात पाठीमागून की जे पडद्यामागूनच कार्य करतात. त्यांना प्रसिद्धी नको असते किंवा त्यांना माझं नाव यावं असं कुठेच वाटत नसतं, पण माझा हातभार या कार्याला लागावा अशी त्यांची इच्छा असते. आणि मला आशा आहे की निश्चितच तुम्हाला असेच हात सगळे मिळत असणार आहेत मदतीचे, कारण हे कार्य अखंड चालू ठेवणं. हो, मात्र हे ते चालू ठेवावंच लागेल. समाजाची ना ती खूप मोठी गरज आहे. मॅनमेड, मी तुला त्याचं एका वाक्यात सूत्र सांगते की मनुष्य निर्मित किंवा निसर्ग निर्मित अशा 2 प्रकारच्या समस्या सारख्या आपल्यावर कोसळत असतात. जसं सुनामी, त्यावेळी झालेलं नुकसान आणि मुलांची आणि स्त्रियांची झालेली ससेहोलपट, आणि तसंच मनुष्य निर्मित सुद्धा खूप गोष्टी होत असतात. पराकोटीची व्यसनाधीनता ही मुलांच्या असहाय्यतेला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. तर या दोन्हीमध्ये आपल्याला मुलांची मदतही करावीच लागेल आणि हे अखंड चालवावंच लागेल. जर आपलं राष्ट्र 75 वर्षानंतर एक दैदिप्यमान राष्ट्र म्हणून निर्माण करण्याची आपली इच्छा असेल,
तर आपल्याला बालकांकडे सर्वाधिक लक्ष द्यावं लागेल. खरंय. कारण तेच तर हेच पुढे पुढचं- काम करणार आहे. बरोबर आहे. राष्ट्र त्यांच्यावर आहे, राष्ट्र तेच चालवणार आहेत आणि आपली आशा तेच आहे. तेच आहे. नक्कीच नक्कीच. यांना घडवण्यासाठी खरं तर सर्वच स्तरावरनं प्रयत्न व्हायला पाहिजेत. या पिढीने उत्तम रीतीने घडणं फार आवश्यक आहे आणि यासाठी तुमचं गेली 40 वर्ष मला वाटतं हे काम चालू आहे. असं कधी होतं का की आता ही डिप्रेस्ड मुलं म्हणजे कधीतरी नैराश्यामध्ये गेलेली असतात, काहीतरी घरातली पार्श्वभूमी त्यांची दैवन्य अवस्थेमध्ये असते किंवा काहीतरी त्रासातनं आलेले असतात, भोग भोगून आलेले असतात, मग त्यांना आल्यानंतर त्यांच्या नैराश्यातनं बाहेर काढण्यासाठी स्टोरी टेलिंग म्हणा किंवा त्यांचं मन मोकळं करणं म्हणा, यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात? मला काय वाटतं माहिती श्रुती, मुलामध्ये एक अमोघ अशी शक्ती आहे जी तुमच्या माझ्यामध्ये नाही. वयानुरूप ती कमी 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 होत जाते. मूल हे बेसिकली एक आनंदी माणूस आहे, जीव आहे. मुलाला फार काळ खूप डिप्रेस्ड असं राहता येत नाही, क्वचित असं होतं. पण तुम्ही त्याला थोडा वेळ त्याच्याशी खेळलात तर ते मूल आनंदी होऊन जातं, अगदी आनंदी. त्यामुळे आम्ही खूप प्रयत्न करतो असं मी तर, मूल म्हणून येणाऱ्या समस्या आम्हालाही आहेत, जशा ते तुम्हालाही आहेत. की मुलं तर मस्ती करायला थांबतच नाही, असं कधी कधी होतं आणि त्याला दटवावं लागतं. परंतु सर्वसामान्य मुलांची मनोभूमिका, मनोधारणा म्हणते मी, ती कदाचित त्याला ज्यांनी या पृथ्वीवर पाठवलं त्या जगन्नियताची इच्छा असेल, पण ती फार आनंदी असते. फार काळजी त्याला करावी लागत नाही. आणि आमचं घर मोठं आहे ना, 1-2 मुलं, एकच मूल, कंटाळलेलं मूल, मोबाईल बघणारं मूल, आई वडील सारखे बाहेर जातात म्हणून त्यांची वाट बघणारं मूल, असं आमचं घर नाही आहे ना. त्यांच्या बरोबरीची इतकी मुलं तिथे आहेत की फार काळ रडायला, म्हणजे कोणी कोणाला मारलं तरी ते मूल फार रडत नाही, त्या स्थितीतून बाहेर येतं लगेच. खरं तुमच्याकडे मुलंही आहेत आणि आता दैवकृपेने थोडी जागाही आहे, तुम्ही सांभाळणारी, आम्हाला बोलवणारे हे असे लोक आहेत. हो. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की आवर्जून की यांना अनाथ कोणी म्हणू नये, तर या आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आमच्या सगळ्या दर्शकांना, प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल याच्यातून, की या सगळ्या मुलांकडे आमचा सर्वसामान्य माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? मी बघ, आपला संबंध जेव्हा हे चालू होतं मुलाखतीचं, तेव्हा मी 2-3दा असं म्हटलं की तुम्ही अरे रे बिचारे असं आम्हाला अजिबात म्हणू नका, कारण आम्ही तसे नाहीच आहोत. तुम्ही कसे काय आम्हाला असं म्हणता? तर तुम्ही कटाक्षाने या प्रकारचं बोलणं मुलांसमोर टाळलं पाहिजे. ते अरे रे नाही, ते बिचारे नाही, ते अनाथ नाहीत, ते उद्या सक्षम होणारे भारताचे नागरिक आहेत. तुम्ही एक सहाय्यकारी घटक म्हणून हे काम करताय, हे एक. आणि आपल्या मुलांना देखील तुमच्या घरातल्या असं म्हणू नका की बघ तो त्याच्याकडे काही नाही, आई बाबा नाही तरी तो असा अभ्यास करतो आणि तू बघ. अशी तुलना ही अत्यंत घातक आहे. जर तुमचं मूल त्याच्याकडे भावंड म्हणून येणार असेल कधी काळी, तर ते येण्याचं थांबवेल. तुलना अजिबात करू नका, दया दाखवू नका, अरे रे बिचारा अशा संबोधनांनी त्याला बोलावू नका. उलट त्याला म्हणा की तुला काय आवडतं रे, तुला काय शिकायला, मी आहे. तुला काही शिकवायचं असेल तर मला सांग, मी हे करतो. गाणं शिकवायचंय. आणि असे लोक येतात आमच्याकडे. खरं म्हणजे तेही समाजातला तितकाच महत्वाचा भाग आहे आणि त्यांच्याकडनंही पुढे राष्ट्र निर्मितीसाठी योगदान असणार. गाणं आहे बघ श्रुती, खुद को बदल, अगर दुनिया बदलनी चाहती हो तो खुद को बदल, तो दुनिया बदलेगी. मी प्रथम स्वतःला बदललं पाहिजे. ह्याच्यासाठी माझं घोषवाक्य तर आहे, विचार करायला शिकूया, जगणं आपलं निवडूया. निश्चित निश्चित. तुम्ही विचार करा आणि जगणं निवडा. बरोबर आहे. दृष्टिकोन बदलेल. म्हणजे हे आम्हा पालकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवं की या मुलांकडे पाहताना दृष्टिकोन आपला कधीच असला नाही पाहिजे की अरे ही बिचारी मुलं किंवा ही अशी मुलं. तीही आपल्याच समाजातला, आपल्याच सारखी मुलं आहेत, सर्वसामान्य मुलं आहेत आणि त्यांनाही घडण्याचा, त्यांचं आयुष्य फुलवण्याचा तितकाच अधिकार आहे. खूप छान आणि खूप मोलाचं काम तुम्ही करत आहात आणि मला आशा आहे की तुमच्याकडनं अनेक जण आज प्रेरणा घेतील या आपल्या मुलाखतीतून आणि आपल्यासारख्या कार्य करणाऱ्यांना त्यांचे कुठेतरी हातभार ते लावतच असणार आहेत. तर आम्हालाही खूप छान वाटलं तुमच्याबरोबर आज वार्तालाप करून आणि गोवा दूरदर्शनच्या वतीनं आणि मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी तुमचे आभार मानते की तुम्ही आज आलात, एकलव्य या संस्थेविषयी आम्हाला सगळी माहिती दिलीत.
आणि छान आपल्या सगळ्या अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.